नमस्कार मंडळी. ज्येष्ठ नागरिकांना बँकेतील मुदत ठेवीवर मिळणाऱ्या व्याजावर होणारी TDS कपात टाळण्यासाठी फॉर्म 15H उपयोग होतो. TDS म्हणजे काय? तर TDS म्हणजे टॅक्स डिडक्टेड ॲट सोर्स. इथं सोर्स म्हणजे उत्पन्नाचा स्रोत किंवा पर्याय. म्हणजे तुम्ही ज्या मार्गाने उत्पन्न मिळवला असेल तो मार्ग उत्पन्नाचा स्रोत असतो. TDSच्या बाबतीत या उत्पन्नावर आधी कर कपात केली जाते, म्हणजे टॅक्स डिडक्शन केलं जातं आणि मग उरलेलं उत्पन्न तुम्हाला दिलं जातं. यालाच टॅक्स डिडक्टेड ॲट सोर्स असं म्हणतात. म्हणजे आधी टॅक्स कापून घ्यायचा आणि मग उत्पन्न संबंधित व्यक्तीला द्यायचं. थोडक्यात TDS हा एक प्रकारचा आगाऊ कर असतो जो उत्पन्न मिळण्याच्या आधीच कापून घेतला जातो. या TDSची मर्यादा ज्येष्ठ नागरिकांसाठी आर्थिक वर्ष 2025-26 पासून 1 लाख रुपये करण्यात आलेली आहे. म्हणजे तुम्हाला बँकेतील ठेवीवर मिळणारं व्याज एका आर्थिक वर्षात 1 लाख रुपयांपेक्षा जास्त होत असेल तर त्यावर 10% TDS कपात केली जाते. मात्र ही TDS कपात होऊ नये यासाठी फॉर्म 15H पर्याय प्राप्तिकर खात्याने ज्येष्ठ नागरिकांना दिलेला आहे, ज्यामध्ये ज्येष्ठ नागरिक असलेला ठेवीदार बँकेला लेखी स्वरूपात असं सांगतो की त्यांचं उत्पन्न करपात्र नाही, त्यामुळे ठेवींवरील व्याजावर TDS कपात करू नये. मात्र फॉर्म 15H भरण्यासाठी काही नियम आहेत. नियम पहिला, फॉर्म 15H भरणारी व्यक्ती ही भारतीय नागरिक असली पाहिजे. म्हणजे त्या व्यक्तीकडे भारताचं नागरिकत्व असलं पाहिजेच, पण ती व्यक्ती भारतात राहतसुद्धा असली पाहिजे. म्हणजे रहिवासी भारतीय नागरिक असली पाहिजे, अनिवासी भारतीय चालणार नाही. नियम दुसरा, फॉर्म 15H भरणाऱ्या ठेवीदाराचं वय 60 वर्षांपेक्षा जास्त असलं पाहिजे, कारण 60पेक्षा कमी वयाच्या ठेवीदारांसाठी TDS कपात टाळण्यासाठी फॉर्म 15G वापरला जातो. आणि तिसरा नियम आहे, ठेवींवर मिळणाऱ्या व्याजाची रक्कम किमान 1 लाखांपेक्षा जास्त असली पाहिजे आणि जास्तीत जास्त टॅक्स स्लॅबच्या पहिल्या स्लॅबपेक्षा कमी असली पाहिजे. यालाच बेसिक एक्झम्पशन लिमिट असं म्हणतात. थोडक्यात तुम्हाला ठेवींवर मिळणारं व्याज जुन्या टॅक्स रेजिमनुसार 1 लाखांपेक्षा जास्त आणि 3 लाखांपेक्षा कमी असेल, किंवा तुम्हाला ठेवींवर मिळणारं व्याज नवीन टॅक्स रेजिमनुसार 1 लाखापेक्षा जास्त आणि 4 लाखांपेक्षा कमी असेल तर तुम्ही फॉर्म 15H भरू शकता. पण मंडळी, या तिसऱ्या नियमामध्ये थोडासा बदल आहे. हा बदल असा आहे की तुम्हाला ठेवींवर मिळणारं व्याज जुन्या टॅक्स रेजिमनुसार 1 लाखापेक्षा जास्त असेल आणि तुमचं एकूण उत्पन्न करपात्र होत नसेल. म्हणजे जुन्या टॅक्स रेजिमनुसार तुमचं उत्पन्न 5 लाखांपेक्षा कमी असेल आणि नवीन टॅक्स रेजिमनुसार तुमचं उत्पन्न 12 लाखांपेक्षा कमी असेल तरीसुद्धा तुम्ही फॉर्म 15H भरू शकता आणि तुमच्या बँकेतील ठेवींवर होणाऱ्या व्याजावर TDSची कपात टाळू शकता. हे समजून घेण्यासाठी आपण एक उदाहरण बघूया. समजा तुमचं बँकेतील ठेवींवरील व्याजाचं उत्पन्न एका आर्थिक वर्षात 1,20,000 रुपये होत असेल, तर या बाबतीत तुम्हाला एका आर्थिक वर्षात ठेवींवरील व्याज TDS कपातीच्या मर्यादेपेक्षा जास्त, म्हणजे 1 लाख रुपयापेक्षा जास्त मिळत आहे. त्यामुळे बँक तुमच्या व्याजाच्या रकमेवर 10% TDS कपात करू शकते, जी कपात 12,000 रुपये एवढी होऊ शकते. पण या बाबतीत ज्येष्ठ नागरिकांना प्राप्तिकर खात्याकडून एक खास सवलत देण्यात आली आहे की जर ज्येष्ठ नागरिकांचं उत्पन्न, एकूण उत्पन्न म्हणजे बँकेतील ठेवींवरील व्याज आणि इतर काही उत्पन्न असेल, मग ते पेन्शनच्या माध्यमातून मिळत असेल किंवा घर भाड्याचं उत्पन्न असेल किंवा यासारखंच इतर काही उत्पन्न असेल, हे सगळं मिळून जर ती रक्कम 5 लाख रुपयांपर्यंत किंवा त्यापेक्षा कमी होत असेल आणि तुम्ही आयकर विवरणपत्र भरण्यासाठी जुना टॅक्स रेजिम निवडणार असाल तर तुम्ही फॉर्म 15H भरण्यासाठी पात्र ठरता. मात्र या एकूण उत्पन्नाची रक्कम 5 लाखांपेक्षा जास्त होत असेल आणि तुम्ही जुना टॅक्स रेजिम निवडला असेल तर मात्र तुम्ही फॉर्म 15H भरण्यासाठी पात्र ठरत नाही. इथं अजून एक गोष्ट नमूद करावीशी वाटते, ती म्हणजे जरी तुमचं उत्पन्न 5 लाखांपेक्षा जास्त असेल आणि जर तुम्ही वेगवेगळ्या वजावटी किंवा सवलतींचा उपयोग करून ते उत्पन्न 5 लाखांपेक्षा खाली आणलं तरीसुद्धा तुम्हाला फॉर्म 15H भरता येऊ शकतो. म्हणजे जर तुमचं उत्पन्न 7 लाख रुपये असेल आणि तुम्ही 80C ते 80U या प्राप्तिकराच्या कलमांचा उपयोग करून वेगवेगळ्या सवलती आणि वजावटींचा उपयोग करून 2 लाखांपर्यंत टॅक्समध्ये सवलत मिळवली तर तुमचं करपात्र उत्पन्न 5 लाख रुपये होतं आणि त्यामुळेच तुम्ही फॉर्म 15H भरण्यासाठी पात्र ठरता. तसंच ज्येष्ठ नागरिकांचं एकूण उत्पन्न म्हणजे बँकेतील ठेवींवरील व्याज आणि काही इतर उत्पन्न मिळून जर ती रक्कम एका आर्थिक वर्षात 12 लाख रुपयांपर्यंत किंवा त्यापेक्षा कमी होत असेल आणि तुम्ही आयकर विवरणपत्र भरण्यासाठी नवीन टॅक्स रेजिम निवडणार असाल तर तुम्ही फॉर्म 15H भरण्यासाठी पात्र ठरता. तसंच तुमचं उत्पन्न 12 लाखांपेक्षा जास्त होत असेल आणि तुम्ही नवीन टॅक्स रेजिम अंतर्गत मिळणाऱ्या वजावटींचा आणि सवलतींचा उपयोग करून ते उत्पन्न 12 लाखांपेक्षा खाली आणलं तरीसुद्धा तुम्ही फॉर्म 15H भरण्यासाठी पात्र ठरता आणि बँकेतील ठेवींवरील व्याजाच्या रकमेवरील TDS कपात टाळू शकता.
थोडक्यात सांगायचं झालं तर तुम्ही ज्येष्ठ नागरिक असाल म्हणजे तुमचं वय 60पेक्षा जास्त असेल, तुम्ही भारतात राहणारे भारतीय नागरिक असाल म्हणजे अनिवासी भारतीय नसाल आणि तुम्हाला बँकेतील ठेवींवर मिळणारं व्याज 1,00,000 रुपयांपेक्षा जास्त असेल आणि तुमचं एकूण उत्पन्न करपात्र होत नसेल म्हणजे जुन्या टॅक्स रेजिमनुसार 5 लाखांपेक्षा कमी आणि नवीन टॅक्स रेजिमनुसार 12 लाखांपेक्षा कमी होत असेल तर तुम्ही फॉर्म 15H भरून तुमच्या बँकेतील ठेवींवरील TDSची कपात टाळू शकता.